हॅलो फ्रेंड्स, मी आहे मयुरी आणि स्वागत आहे तुमचं मयुरी आरजे किचनमध्ये। सर्वात प्रथम तर तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। सगळ्या माझ्या गोड मैत्रिणींना हॅपी वुमन्स डे। चला तर वळूया मग आजच्या खास रेसिपीकडे, जी वुमन्स डे स्पेशल मी बनवली आहे। खूप दिवसापासून माझ्या मुलाला केक खायची खूप इच्छा होती आणि मग महिला दिनाच्या निमित्ताने मी केक बनवला होता, तर ती ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, मी पार्ले बिस्किटचे तुकडे घेतले आहेत। पार्ले बिस्किटचे तुकडे ग्राइंड करून घेतले आहेत मिक्सरमध्ये। त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ ॲड केलं आहे। मैदा यूज केला नाही आहे या रेसिपीमध्ये। गव्हाचं पीठ त्यामध्ये ॲड करून हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून एका साईडला ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर वळूया पुढच्या प्रोसेसकडे। तर पुढच्या प्रोसेससाठी जे बॅटर बनवायचं आहे आपल्याला, त्यासाठी लागणार आहे 1 वाटी साखर, 1 वाटी रिफाइंड ऑइल आणि 3 अंडे। तर 1 वाटी साखर, रिफाइंड ऑइल आणि 3 अंडे हे असं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे। हे मिश्रण मिक्सरमध्ये आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला ते फ्लफी होईपर्यंत, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, अशा पद्धतीने ते फ्लफी झालं पाहिजे असं रेडी करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुढच्या प्रोसेसकडे वळण्याआधी केक बेक करण्यासाठी मी हे भांडं ठेवलं आहे। त्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे आणि रिंग ठेवली आहे आणि त्याचसोबत मी तवासुद्धा ठेवला आहे एका गॅसवरती। तर मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने बेकिंग दाखवणार आहे, केक कसे बेक केले ते। तर आता आपल्याला जे मिश्रण आपण फ्लफी करून घेतलं होतं ते भांड्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि जे पिठाचं मिश्रण, पार्ले बिस्किटचं आणि गव्हाच्या पिठाचं मिश्रण आपण करून ठेवलं होतं, ते हळूहळू या मिश्रणामध्ये 2 ते 3 चमचे ॲड करून, कट अँड फोल्ड मेथड म्हणतात या पद्धतीला। तर कट अँड फोल्ड पद्धतीने हे मिश्रण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, हे घट्ट झालं आहे मिश्रण। तर आता या स्टेजला आपल्याला थोडं थोडं दूध घालून ते व्यवस्थित पुन्हा कट अँड फोल्ड मेथडनीच मिक्स करायचं आहे। जे दूध घेणार आहोत आपण, ते दूध रूम टेम्परेचरला असायला पाहिजे। ते आपल्याला थंडही घ्यायचं नाही आहे आणि गरमही घ्यायचं नाही आहे। तर ही टीप तुम्ही जरूर लक्षात ठेवा। त्यानंतर पुढच्या प्रोसेसकडे जाऊया आपण। तर पुढची प्रोसेस जी आहे ती आहे चॉकलेट आपल्याला मेल्ट करायचं आहे। तर त्यासाठी मी हे डार्क चॉकलेट घेतलं आहे। 1 पूर्ण कॅडबरी मी घेतली होती। तर ते आपल्याला अशा पद्धतीने मेल्ट करून घ्यायचं आहे काचेच्या बाउलमध्ये। तुम्ही बघू शकता, काचेच्या बाउलमध्ये अशा पद्धतीने ते मेल्ट करून व्यवस्थित ते आपल्याला रेडी करून ठेवायचं आहे। त्यानंतर बटर पेपरचे जे हे द्रोण आहेत ते कप केकसाठी ग्रीस करून घ्यायचे आहेत। त्याला घी किंवा बटर तुम्ही काही यूज करू शकता। अशा पद्धतीने ते ग्रीस करून ठेवून घ्यायचे आहेत। आणि एक टोप घेतला आहे मी स्टीलचा, त्या स्टीलच्या टोपला सुद्धा व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे। त्यामध्ये ग्रीस केल्यानंतर गव्हाच्या पिठाने डस्टिंग करायचं आहे, अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता। आता जे बॅटर आहे त्यामध्ये 1 चमचा इनो ॲड करायचा आहे आणि ते ॲक्टिवेट होण्यासाठी 1 चमचा दूध ॲड करायचं आहे। मग हे व्यवस्थित अशा पद्धतीने पुन्हा कट अँड फोल्ड पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता फ्रेंड्स। तर आपली जी कन्सिस्टन्सी आहे ती अशा पद्धतीने झाली पाहिजे रेडी। अशीच कन्सिस्टन्सी
असायला हवी, तेव्हा जो केक आहे तो परफेक्ट आणि व्यवस्थित रेडी होतो. बेक केल्यानंतर छान सॉफ्ट आणि जाळीदार असा केक रेडी होतो. अशा प्रकारे ते द्रोणमध्ये व्यवस्थित बॅटर पोर करून घ्यायचं आहे आणि ह्या उरलेलं जे बॅटर आहे ते ह्या डोमध्ये ॲड करायचं आहे. आता हे जे चॉकलेट मेल्ट करून ठेवलं होतं ते चॉकलेट आपल्याला थोडी डिझाईन करण्यासाठी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने रिंग्स सारखं ते टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला त्यावर थोडी डिझाईन करता येईल. मुलांना चॉकलेट हे खूप आवडतं आणि त्यात ते केकवरती थोडी जर डिझाईन असेल तर त्यांना खायला सुद्धा मजा येते, ते आवडीने खातात. त्यामुळे मी अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे फ्रेंड्स, बिकॉज हे घरी बनवलेला केक आहे. आपल्याला परफेक्शन किती आहे याकडे लक्ष न देता किती छान तो खायला लागेल आणि किती छान तो दिसेल याकडेच फक्त लक्ष द्यायचं आहे. तर आणि लवकर कशा पद्धतीने होईल याकडे लक्ष द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता ही छोटी मी काडी घेतली होती आणि त्या काडीच्या सहाय्याने पटकन अशी डिझाईन रेडी करून घेतली मी. तर ही जी डिझाईन आहे मला आवर्जून सांगायला आवडेल की माझा जो मुलगा आहे तो या डिझाईनला स्पायडरमॅन डिझाईन बोलतो, म्हणजे तो या डिझाईनला बोलतो की स्पायडरमॅनवाला केक बनव मम्मा. सो मी अशी डिझाईन रेडी केली आणि या कप केकला सुद्धा थोडं छान टेक्स्चर येण्यासाठी, छान दिसण्यासाठी ही पटकन अशी डिझाईन रेडी करून घेतली आहे. तर आता आपले जे बॅटर आहे ते बेक करण्यासाठी रेडी आहे दोन्ही पद्धतीने. एक जे मी तुम्हाला दाखवलं होतं, एक जे आपण भांडं ठेवलं आहे त्यामध्ये मीठ टाकून ते झाकून ठेवलं आहे गरम होण्यासाठी, रेडी होण्यासाठी, बिकॉज आपण थंड भांड्यामध्ये ठेवू नाही शकत बेक करायसाठी. तर आता आपण बेकिंगच्या प्रोसेसकडे जाऊया. जो टोप आहे तो मी त्या भांड्यामध्ये ठेवणार आहे, वरून झाकण ठेवणार आहे आणि ही जी प्लेट आहे कपकेकची ती मी तव्यावर ठेवणार आहे आणि त्यावरून सुद्धा आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित आरामात ठेवून घ्यायचं आहे, झाकण ठेवायचं आहे वरतून आणि जवळजवळ 40 ते 50 मिनटं कमी गॅस ठेवायचा आहे. 40 ते 50 मिनटं. मधून आपल्याला हे चेक करायचं आहे फ्रेंड्स. 30 मिनिटांनंतर तुम्ही चेक करू शकता, बिकॉज एवढा वेळ तर लागतोच बेकिंगसाठी. तर आता तुम्ही बघू शकता आपल्याला चेक करायचं असेल तर अशा पद्धतीने मी चेक करू शकता. ही क्लीन निघाली आहे काडी व्यवस्थित पूर्णपैकी. तर आपला केक रेडी आहे. त्यामुळे आपण गॅस बंद करून ती प्लेट काढून घेऊ शकतो आणि हा जो टोपमध्ये केक आहे तो सुद्धा रेडी झाला आहे. तर तो मी चाकूच्या सहाय्याने चेक केला, तुम्ही बघू शकता. तर तो सुद्धा क्लीन निघाला आहे व्यवस्थित, म्हणजे आपला केक रेडी आहे बेक होऊन. तर आपल्याला ते भांड्यामधून तो टोप सुद्धा काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित थंड करत ठेवायचा आहे. तो पूर्णपणे थंड झाला पाहिजे, तेव्हा तो डिमोल्ड होण्यासाठी बरं पडतं आणि व्यवस्थित तो डिमोल्ड होतो. तर आपण ठेवून देऊया आता डिमोल्ड होण्यासाठी छानपैकी. तुम्ही बेकिंग बघू शकता कशा पद्धतीने फुगला आहे केक छानपैकी. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आधीच्या माझ्या व्हिडिओजला जसं तुम्ही प्रेम दिलं आहे भरपूर, तर त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि ह्यासुद्धा व्हिडिओला तुमचं तसंच प्रेम
द्या. व्हिडिओला लाईक करा फ्रेंड्स आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा टॅप करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे सुद्धा इंटिमेशन येईल तुमच्या मोबाईलवरती. मला कळेल जर व्हिडिओ आला असेल नवीन तर. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुमचा केक कसा झाला होता ते मला नक्की कमेंट्स करून कळवा. वन्स अगेन हॅपी वुमन्स डे. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. बाय बाय. टेक केअर.